सॉरी 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 सॉरी. जो माणूस असं का पळतोय? काय प्रॉब्लेम तर झाला नसेल? या म्हातारीला मोठ्या नातीचं तोंड बघायची खूप उत्सुकता लागली आहे ना. माझ्या अनिकाच्या प्रॉपर्टीत कुणाला नका एवढा पण हिस्सा मी घेऊ देणार नाहीये. ही म्हातारी तिची नात कोण आहे हे बघायच्या आत मला तिला बघितलं पाहिजे. पेपर मिळाला. ग्रॅनी आजी, माझ्या स्टॉलवर पेपर्सची शॉर्टेज आहे आणि तू इतका मोठा पेपर असाच घेऊन बसले. आणि का आणि अगं महत्वाचा कागद आहे तो रजा. अनिका, अगं तो महत्वाचा कागद आहे. पळतेस कुठे मूर्ख मुलगी? हॅलो गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. काय ही जी तुमची हेअरस्टाईल आहे ना मॅडम, खूप सुंदर दिसते. थँक्यू. तर हे बघा ना, हे ना आमचे ना हेअर हायलाइटिंग मी प्रोडक्ट्स जरा आहेत. खूप घाईत आहे खरंच. ऐका तर मॅम, तुमच्यावरती ना खूप सुंदर दिसते. तुम्ही बघा ना किती कलर्स आहेत तुमच्यावर ना. पिंक कलर खूप जास्त सुंदर दिसतो. बरं बरं, मी नक्की बघेन. आओ, मी जरा मॅडम. खरंच खूप घाईत आहे. मॅम, अनिका! ऐका तर मॅडम, ऐका तर. बोलतोयस का? पुन्हा तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय तर देणे ठेवून. ए इकडे बघ, इकडे बघ. तुला बोललो ना त्याकडे बघायचं रे. बघतोस का माझ्या मुलीकडे? हा? ठेव काय? सिद्धिराज, अहो, असं काय करताय तुम्ही? तुम्ही का मारताय उगाच त्यांना? माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो मी, काय गप्प बसणार आहे? अहो, त्याला काय बाबा? आनंदी, सिद्धिराज, अहो असं काही नाही झालंय. मी आता स्वतः आनंदीशी बोलले, त्यांनी मला सगळं सांगितलंय. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आनंदी, पाहुणा काय बोलते? ऐक, नेमकं काय झालं? त्यांनी खरंच काय नाही केलं मला, पण त्यांची दाढी आणि मिशी आणि ते रडत होते ना, म्हणून मला त्यांची खूप भीती वाटते. झालं तुमचं समाधान? आनंदी, ठीक आहे, पण आपण असं नाही वागायचं. तू जाऊन त्यांना सॉरी म्हणून ये. मी जातो सॉरी बोलायला. ये. दादा, माफ करा, मी जरा भावनेच्या भरात जास्तच बोलून गेलो तुम्हाला. नाही नाही, म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही माझ्या मुलीला घाबरवण्याचा प्रयत्न करताय म्हणून मी केलं तसं. माफ करा. सॉरी. सॉरी काका. काका. झालं, ठीक आहे आता सगळं. झालं, आम्ही दोघंही सॉरी बोललो, काळजी नको करू. माझा चला, स्टॉलवर कोणी नाहीये तिकडे. चला चला, मस्त मस्त मिसळ आली आहे आणि मोदक सुद्धा आणले तुझ्यासाठी, माहितीये का? या हा या. हा हा, चांगलं बघितलंत ना सगळं. आई,
अरे सगळा कार्यक्रम कमाल झालेला आहे, मस्त आहे. एक एक स्टॉल तुला शोधत होतो तेव्हा मला समजलं तू इथे आहेस म्हणून इथे आलो. अरे ते सगळं ठीक आहे पण तो स्केच आर्टिस्ट कुठे आहे? म्हणजे तुला स्केच मिळालं नाही अजून? नाही ना, मी त्याचीच तर वाट बघते केव्हापासून. म्हणजे इथे मी कार्यक्रमात आहे पण मनात माझ्या सतत तेच विचार चालू आहेत रे. कधी एकदा मी माझ्या नातीचा चेहरा बघेन असं झालंय. म्हणजे इतक्या वर्षांची माझी प्रतीक्षा आज संपेल. माझी नात कधी भेटेल, कधी मी तिला घट्ट मिठी मारेन, कधी मी तिचे लाड पुरवेन, हेच विचार आहेत माझ्या मनामध्ये. राजेश काका, आजी. अरे ये कमळी ये. अहो तुम्ही लांबनच दिसला म्हणून तुमच्यासाठी मोदक घेऊन आलो. राजन काका, माझ्या हातचं मोदक खाऊन तर बघा. खाईल ना, मी खाल्ले स्टॉलवर तिच्या. तू खाऊन बघ, सुगरण आहे पोर, चव विसरणार नाहीस. अच्छा, किती वर्षापूर्वी गौरीच्या हातचा मोदक खाल्ला होता, अगदी तशीच चव आहे. राजन काका, अहो काय झालं? आवडला नाही काय? नाही आवडलं ना, खूप खूप सुंदर झालाय. 100 मार्क. कमळी, मला खरंच खूप कौतुक वाटतं ग. म्हणजे मला माहिती आहे गावाकडच्या तुम्ही मुली लहान वयातच स्वयंपाक शिकता, पण तू अगदी मोदक वगैरे करतेस म्हणजे विशेषच आहे. हा होय अहो आजी. आता गावाकडच्या मुलींचं आणि चुलीचं नातं तर तुम्हाला काय वेगळं सांगायचं. लहान वयातच आमच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या पडतात. आता घरची सगळी मोठी माणसं शेतावर गेली म्हटल्यावर घरात कोणतर पाहिजे की नाही 4 घास शिजवून ठेवायला. आणि मी सगळं माझ्या आईकडनं शिकलोय बघा. बरं चला, मी जातो आता. निंगी तिथे एकटीच आहे स्टॉलवर. आलोच. हे घ्या. काय रे राजन, कसला विचार करतोयस? आई, अशीच चव माझ्या गौरीच्या हाताला होती बघ. तुझी नात सुद्धा तिच्या संस्कारात वाढून अशी सुगरण आणि कमळीसारखी गुणी असेल बघ. त्याची तर मला पूर्ण खात्री आहे, कारण आपल्या गौरीवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण ती नात मला भेटणार कधी? माझ्या जीवाची नुसती घालमेल चालू आहे. अजून का नाही आलाय तो स्केच आर्टिस्ट? निदान आज तरी ते स्केच मला बघायला मिळेल की नाही? आई, अगं तो म्हणाला ना मी स्केच घेऊन येतो, मग येईल नक्की. नको काळजी करूस. लवकरात लवकर इकडनं निघायला. त्या बाईपासून जितकं लांब राहील तितकं बरं आहे माझ्यासाठी. पण ते स्केच अन्नपूर्णा मॅडमच्या हातात पडलं असेल ना नक्की? फोन उचला राजनचा. राजनचा फोन का उचलत नाहीये? बघा